मित्र हो नमस्कार. महाराष्ट्राच्या पावनभूमीवर अनेक संतांनी आपल्या कार्याने अध्यात्म, समता आणि मानवतेचा संदेश दिला आहे. या संत परंपरेतील एक तेजस्वी अध्याय म्हणजे संत भूमी मंगळवेढा. संत दामाजी, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत कानोपात्रा आणि संत बसवेश्वर यासारख्या महान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आजही भक्ती, समता आणि सेवाभावाचा संदेश देत उभी आहे. याच ठिकाणी भक्तीला कर्माची जोड मिळाली, जिथे समतेचा दीप प्रज्वलित झाला आणि जिथे संतांच्या चरणस्पर्शाने भूमी पावन झाली, तीच ही संत भूमी मंगळवेढा. या भूमीने महाराष्ट्राला अनेक संत दिले आणि समाजाला मानवतेचा अमूल्य संदेश दिला. याच ठिकाणी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचेही काही काळ वास्तव्य मंगळवेढ्यामध्ये होते. नुकताच मला मंगळवेढा येथे जाण्याचा योग आला. त्या संदर्भातील काही माहिती मी या निवेदनात दृकश्राव्य माध्यमाद्वारे सादर करीत आहे. चालुक्य राजाचे मांडलिक म्हणून देवगिरीचे यादव यांनी 9वे शतक ते सन 1187 पर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्य केले. 1187 नंतर ते स्वतंत्र व सार्वभौम राजे झाले. सुमारे 1317 पर्यंत म्हणजे 130 वर्षे त्यांनी महाराष्ट्रामध्ये राज्य केले. या काळात मराठी भाषेला राजाश्रय दिला. हेमाडपंथी स्थापत्य शैलीचा त्यांनी मोठा विस्तार केला. संत ज्ञानेश्वर सुद्धा याच काळातले. सुमारे 1296 दरम्यान अल्लाउद्दीन खिलजी याने यादवांच्या म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावरती आक्रमण केले आणि 1317 या दरम्यान यादवांची सत्ता संपली आणि मोगलांची सत्ता महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. या काळामध्ये यवनांनी हिंदू जनतेवर अत्याचार, अनाचार, अन्याय, जुलूम जबरदस्ती केली. हिंदू मंदिरे पाडली, स्त्रियांना भ्रष्ट केले आणि अनेकांची सक्तीने धर्मांतरे केली. अशा वेळी संतांनी समाजातील विषमता दूर केली. तुकड्या तुकड्यात विखुरलेला समाज एक केला. अशा समाजाच्या पारमार्थिक उद्धारासाठी, लोकांना खरा धर्म समजावा यासाठी, समाजामधील सर्वांनाच आत्मविकासाचा मार्ग सहज सुलभ व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वरांनी क्रांतिकारी पाऊल टाकले. गीता ग्रंथाचे स्पष्टीकरण म्हणजे टीका मराठीत लिहिली. त्यामुळे सर्वांना अनुसरता येणारा सोपा साधन मार्ग प्राप्त झाला. भक्तीतील समदृष्टी सर्वांना लाभली आणि समाजाची अस्मिता जागी झाली. मंगळवेढा हा महाराष्ट्राच्या इतिहास, संत परंपरा आणि कृषी संस्कृतीचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. त्याला संत भूमी मंगळवेढा आणि ज्वारीचे कोठार अशी त्याची ओळख आहे. मंगळवेढ्याचा इतिहास किमान 12व्या शतकापर्यंत मागे जातो. कलचुरी राजवंश यांच्या काळात या शहराला मंगलवाड किंवा मंगळवेढा अशी नावे होती. स्थानिक परंपरेनुसार या नावाचा संबंध राजा मंगल किंवा मंगळाई देवीच्या मंदिराशी जोडला जातो. 12व्या शतकात संत बसवेश्वर यांनी कलचुरी राजा बिजवळ याच्या कारकिर्दीत मंगळवेढ्यात सुमारे 16 वर्षे वास्तव्य केले आहे. मंगळवेढा हा लष्करी व महसुली दृष्टीने महत्वाचा परगणा होता. यावरती बहामनी सुलतान, त्यानंतर विजापूर आणि आदिलशाही यांची सत्ता काही काळ होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विस्ताराच्या मोहिमांमुळे मंगळवेढा परिसराला सामरिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले. या प्रदेशावर मराठा आणि आदिलशाही यांच्यात अनेकदा सत्ता बदल होत राहिले. शिवाजी महाराजांच्या काळात मंगळवेढा स्वराज्याच्या इतिहासाशी जोडला गेला. दक्षिण दिग्विजयाला जाताना शिवाजी महाराज यांचा येथील किल्ल्यामध्ये मुक्काम होता असे स्थानिक लोक सांगतात. मराठा साम्राज्याच्या काळात 18व्या शतकाच्या उत्तरार्धात पेशव्यांनी मंगळवेढ्याचा हा प्रदेश सांगलीच्या पटवर्धन घराण्याला जहागीर म्हणून दिलेला होता.
ब्रिटिश सत्ता काळामध्ये मंगळवेढा सांगली संस्थांच्या अखत्यारीत राहिले. संस्थांचे अधिपती पटवर्धन हे होते. पटवर्धन संस्थांच्या मिळकती मंगळवेढ्यामध्ये असून काही ठिकाणी शाळा व कार्यालये उघडलेली आहेत. संत बसवेश्वर यांचा मंगळवेढ्याशी अतिशय महत्त्वाचा ऐतिहासिक संबंध आहे. इसवी सन 12व्या शतकामध्ये ते कलचुरी राजा बिजवळ किंवा बिजवळदेव याच्या सेवेत असताना सुमारे 16 वर्षे इसवी सन 1132 ते 1148 यावेळी मंगळवेढा येथे वास्तव्यास होते. त्या काळात बिजवळांची राजधानी मंगळवेढा किंवा मंगळवाड मंगळवेढा असेही त्याचे नाव आहे या ठिकाणी होती. मंगळवेढ्यातील वास्तव्यात बसवेश्वरांनी काम हाच कैलास हा विचार लोकांमध्ये रुजवला. जातीभेद, अस्पृश्यता आणि कर्मकांड यांना विरोध करून समता, श्रमप्रतिष्ठा आणि मानवतेचा संदेश दिला. अनेक शिवशरणांना आपल्या विचारांनी प्रेरित केले. याच काळात त्यांच्या सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या कार्याला बळ मिळाले. पुढे राजधानी कल्याण म्हणजेच आजचे बसव कल्याण येथे गेल्यावर हे कार्य अधिक व्यापक झाले. आज मंगळवेढ्यात बसवेश्वरांच्या वास्तव्याच्या स्मृती जपणारी स्थळे आहेत. मंगळवेढ्यातील किल्ला हा इतिहासकारांच्या मते कलचुरी राजा बिजवळ याची राजधानी काही काळ मंगळवेढा होती. त्या ठिकाणी याला महत्त्व होते. बसवेश्वरांनी त्याच्या दरबारात कोषाध्यक्ष भांडारी म्हणून काम केले. त्यामुळे किल्ल्याचा परिसर बसवेश्वराच्या कार्याशी संबंधित मानला जातो. बसवेश्वरांचे वास्तव्य स्थळ म्हणजे बसवेश्वर कट्टा. स्थानिक परंपरेनुसार संत बसवेश्वरांनी मंगळवेढ्यात वास्तव्यास असताना येथे अनेक शिवशरणांना उपदेश केला. या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येतात. मंगळवेढ्यात दरवर्षी बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मंगळवेढा किल्ल्याच्या मागील बाजूस काशी विश्वेश्वर महादेव मंदिर हे अतिशय प्राचीन शिवमंदिर आहे. हे मंदिर मंगळवेढ्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसाचा महत्त्वाचा भाग मानले जाते. उपलब्ध शिलालेखांनुसार मंदिराचे बांधकाम इसवी सन 1572 मध्ये झाले असल्याचा उल्लेख आढळतो. हे मंदिर हेमाडपंथी शैलीचा प्रभाव दर्शविणाऱ्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. मंदिराजवळ एक प्राचीन दगडी विहीर असून या विहिरीत उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मूर्ती पाहायला मिळते. भारतात ब्रह्मदेवाची मंदिरे अत्यंत कमी असल्यामुळे ही मूर्ती विशेष महत्त्वाची मानली जाते. या विहिरीचे सध्या पुनर्निर्माण सुरू असून ही ब्रह्मदेवाची मूर्ती वर काढलेली होती ती आम्हाला बघता आली. स्थानिक परंपरेनुसार या परिसरात एक गुप्त भुयार सुरुंग असल्याची आख्यायिका आहे. श्री स्वामी समर्थ यांनी अक्कलकोटला जाण्यापूर्वी मंगळवेढा येथे सुमारे 12 वर्षे वास्तव्य केले अशी परंपरा त्यांच्या चरित्र ग्रंथामध्ये आणि दत्त संप्रदायात मानली जाते. हे वास्तव्य साधारणपणे इसवी सन 1838 ते 1850 या काळात झाले. त्यानंतर त्यांनी सोलापूर परिसरात भ्रमण केले आणि इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे ते स्थिर झाले. अक्कलकोट येथे त्यांनी आयुष्याची अखेरची 22 वर्षे व्यतीत केली आहेत. मंगळवेढ्यामध्ये काही ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. ते गावाबाहेरील माळरानावर किंवा निर्जन ठिकाणी राहत असत. त्यांना त्याकाळी लोक दिगंबर बुवा किंवा वेडे बुवा म्हणून ओळखत, कारण त्यांचे वर्तन सामान्य लोकांना गूढ वाटे. त्यांनी अनेक भक्तांना दर्शन देऊन संकटातून मुक्त केले आहे असे दत्त संप्रदायातील चरित्र ग्रंथात वर्णन आहे. पुढे त्यांच्या चमत्कारांमुळे आणि आध्यात्मिक तेजामुळे मंगळवेढ्यात त्यांची कीर्ती पसरली. आज मंगळवेढ्यात स्वामी समर्थांच्या वास्तव्याच्या स्मृती जपणारे मठ आणि स्मृतीस्थळे आहेत. संत दामाजीपंत हे मंगळवेढ्याचे मामलेदार म्हणजे महसूल अधिकारी होते. ते तत्कालीन बहामनी सुलतानाच्या अधिपत्याखाली काम करत होते. अत्यंत प्रामाणिक, न्यायप्रिय आणि विठ्ठलभक्त म्हणून त्यांची ख्याती होती. एकदा मंगळवेढा परिसरात भीषण दुष्काळ पडला होता. शेतात पीक आले नाही.
लोक उपासमारीने त्रस्त झाले. अनेकांच्या घरात अन्नाचा कणही उरला नव्हता. उपाशी जनतेचे हाल पाहून दामाजी पंतांचे हृदय द्रवले. सरकारच्या धान्य कोठारात भरपूर धान्य होते, पण ते परवानगीशिवाय वाटण्यास मनाई होती. तरीही उपासमारीने लोक मरू देण्यापेक्षा शिक्षा भोगणे श्रेष्ठ असा विचार करून त्यांनी सरकारी धान्य गरीब जनतेसाठी खुले केले. हजारो लोकांना धान्य मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. ही बातमी सुलतानापर्यंत पोहोचली. दामाजी पंतांना दरबारात हजर राहण्याचा हुकूम झाला. त्यांनी वाटलेल्या धान्याची किंमत राजकोषात भरावी, अन्यथा कठोर शिक्षा होणार होती. वारकरी परंपरेनुसार त्यावेळी भगवान विठ्ठल यांनी एका महाराच्या विठू महार रूपात सुलतानाच्या दरबारात जाऊन सोन्याच्या मोहरा भरल्या आणि धान्याची संपूर्ण रक्कम जमा केली. पावती घेऊन ते अदृश्य झाले. नंतर दामाजी पंत दरबारात पोचल्यावर सुलतानाने सांगितले की तुमचा माणूस तर आधीच पैसे भरून गेला आहे. तेव्हा दामाजी पंतांना समजले की स्वतः विठ्ठलानेच त्यांची लाज राखली. या चमत्कारामुळे सुलतानही प्रभावित झाला. त्याने दामाजी पंतांचा सन्मान केला. त्यानंतर दामाजी पंतांनी अधिकाधिक काळ विठ्ठल भक्ती, दानधर्म आणि लोकसेवेत घालवला. त्यांचे नाव महाराष्ट्रातील महान विठ्ठल भक्त संतांमध्ये आदराने घेतले जाते. उपाशी माणसाला अन्न देणे हे सर्वोच्च पुण्य आहे. लोकसेवा हीच खरी ईश्वर सेवा. निस्वार्थ भक्ती करणाऱ्याचे रक्षण देव स्वतः करतो, असा वारकरी परंपरेचा विश्वास आहे. संकटातही सत्य, दया आणि धर्म सोडू नये, या सर्वांचे शिक्षण संत दामाजींच्या चरित्रातून आपल्याला मिळते. संत दामाजी मंदिर हे मंगळवेढा शहरातील सर्वात महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. संत दामाजी पंत यांच्या स्मरणार्थ उभारलेले हे मंदिर वारकरी संप्रदायातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मंदिर दररोज सकाळी 6 ते रात्री 10 या वेळात दर्शनासाठी उघडे असते. मंदिरात संत दामाजींची समाधी व स्मृतीस्थळ आहे. येथे त्यांचे जीवनकार्य, विठ्ठल भक्ती आणि दुष्काळाच्या काळात उपाशी जनतेसाठी केलेल्या लोकसेवेची आठवण जपली जाते. या समाधी मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती आहेत. हे समाधी मंदिर त्या काळचे संस्थानिक पटवर्धन यांच्या वाड्यामध्ये आहे. आता याचा जीर्णोद्धार सुरू असून या ठिकाणी मोठ्या मंडपाचे बांधकाम सुरू आहे. नेसला मलिन चिंधोटी, घेतली हातामध्ये काठी, घोंगडी टाकिली पाठी, टाकिली पाठी, टाकिली पाठी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार पंढरीनाथ. अस्पृश्याने शुद्ध अंतःकरणाने भक्ती केल्यास देव प्रसन्न होऊ शकतो, हे संत चोखामेळा यांनी सर्व समाजाला दाखवून दिले. संत चोखामेळा यांच्या जन्मासंदर्भात लोककथा व आख्यायिका यामधून माहिती मिळते. मंगळवेढा परिसरातील कोरेगाव या ठिकाणचे एक पाटील पांडुरंगाची भक्ती करत असत. कोणतीही गोष्ट नवी असली किंवा नव्याने आली तर प्रथम त्याचा नैवेद्य ते पांडुरंगाला देत असत. एका वर्षी त्यांच्याकडे खूप आंबे आले. त्यातील उत्तम आंबे त्यांनी काढून घेतले आणि पांडुरंगासाठी बडव्यांना पत्र देऊन ते पंढरपूरला पाठवले. हे काम त्या काळी वेसकार म्हणजे महार करत असत. कोरेगावमध्ये याच समाजातील सुदाम व सावित्री हे दोघे जण पती पत्नी राहत होते. हे दोघेही पांडुरंगाचे परमभक्त होते. ते वारी करत असत आणि उपवासही करत असत. दोघे जण हे आंबे घेऊन पायी चाललेले होते. वाटेत त्यांना भुकेने कासावीस झालेला, पोट खपाटीला गेलेला आहे असा एक ब्राह्मण भेटला आणि त्याने खाण्यासाठी आंबा मागितला. सुदामाने देण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की हे आंबे माझे नाहीत, पण पांडुरंगासाठी घेऊन जात आहे. मात्र सावित्रीने त्यांना एक आंबा दिला.
त्यांनी तो थोडा चोखून पाहिला व आंबट आहे म्हणून सावित्रीच्या ओटीमध्ये टाकला. पुढे पंढरपूरला गेल्यानंतर बडव्यांना ते आंबे आणि पत्र दिले आणि आंबे मोजून पाहिल्यावर बडवे म्हणले, एक आंबा यामध्ये कमी आहे. त्यावेळी सावित्रीने आपल्या ओटीतील आंबा काढण्यासाठी हात घातला तर त्या ठिकाणी तिला एक बाळ दिसले. ही पांडुरंगाचीच कृपा आहे असे त्या दोघांनी समजले आणि पांडुरंगाने चोखलेला आंबा ओटीत टाकला म्हणून त्या बाळाचे नाव त्यांनी चोखामेळा असे ठेवले. एका अन्य कथेनुसार ओटीत पडलेला चोखलेला आंबा सावित्रीने खाल्ला व ती गरोदर राहिली आणि नंतर तिला मूल झाले. चोखलेला आंबा खाल्ल्यावर हे मूल झाले म्हणून त्या बाळाचे नाव त्यांनी चोखामेळा असे ठेवले. चोखोबांच्यात पांडुरंग भक्ती ही उपजतच आलेली होती. दर आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूरला जातात हे त्यांना माहीत होते. पंढरीला जाणे हा आनंदाचा सोहळा या विचारांनी सारे बांधले गेलेले होते. पांडुरंगाची ओढ लागलेल्या हरिनामाच्या घोष करण्यात देहभान हरपलेल्या भक्त मंडळींना चोखोबांनी जवळून पाहिले. त्यांच्या मनाची हुरहुर वाढली, डोळ्यात अश्रू दाटून आले. दिंडी चोखोबांच्या जवळ आली आणि चोखोबांनी आर्तपणे ललकारी घातली, जोहार मायबाप जोहार, तुमचे महाराचा मी महार. बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो. बहु केली आस, तुमच्या दासांचा मी दास. चोखा म्हणे पाठी आणली तुमच्या उदयासाठी. या उत्कट आर्त ललकारीने दिंडी थांबली आणि दिंडी प्रमुख असलेला वारकरी पुढे झाला आणि चोखोबांना त्यांनी पुढे आणले. चोखोबांनी मी अस्पृश्य आहे असे सांगितले, परंतु दिंडी प्रमुख म्हणाले, तुमच्या मनात असा विचार का यावा? देवाजवळ स्पृश्य अस्पृश्य, उच्च नीच, गरीब श्रीमंत, जातीपाती असा भेदभाव मुळीच नाही. हे ऐकताच चोखोबांच्या मनाच्या न्यूनतेचा भाव गळून पडला, भय नाहीसे झाले. आता ते एक वारकरी होते. पंढरपूरला आल्यावर त्यांनी संत नामदेवांचे अतिशय सुश्राव्य असे कीर्तन ऐकले. या रसाळ कीर्तनानंतर चोखोबांनी नामदेवांचा उपदेश ऐकून त्यांच्या पायासमोर पण स्पर्श न होईल अशा प्रकारे जमिनीवर डोके टेकविले. चोखोबांचा संकोच घालवण्यासाठी नामदेवांनी त्यांच्या डोक्यावर उजवा हात ठेवला. चोखोबांचे सर्व अंग शहारले आणि जन्मोजन्मीचे हीनत्व पार कळून गेले. चोखोबांचा बराच काळ पंढरपुरात गेला. त्यांची श्रवण भक्ती अलौकिक होती. त्यांना संत संग झाला. बरीच कथा कीर्तने ऐकून त्यांना बहुश्रुतपणा आला. त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याबरोबर झाले. चंद्रभागेकाठी झोपडी बांधून ते दोघे त्या ठिकाणी राहत असत. पांडुरंगाच्या देवळाबाहेर एका ठिकाणी एक तारी घेऊन ते भजने म्हणत असत. विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी, होतो नामाचा गजर दिंड्या पताकांचा भार. निवृत्ती ज्ञानदेव सोपान, अपार वैष्णव ते जाण. हरी कीर्तनाची दाटी, तेथे चोखा घाली मिठी. यासारखे सुंदर अभंग त्यांनी रचलेले आहेत. अस्पृश्य असल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता. मात्र एकदा गाभारा उघडा होता आणि पुजारी स्नानासाठी चंद्रभागेवरती गेलेले होते. हे पाहून चोखोबांनी धीर एकवटला आणि गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि पांडुरंगाचे दर्शन घेतले. पांडुरंग पाहून त्यांना भोवळच आली. त्यावेळी त्यांना असा भास झाला की आपल्याला कोणीतरी धरलेले आहे. मोठा तेजपुंज प्रकाश पडलेला आहे आणि ते प्रत्यक्ष पांडुरंग होते. त्यांनी शेल्याने त्याचा घाम पुसला आणि आपली वैजयंती माळा त्याच्या गळ्यात घातली. सावध झालेले चोखोबा बाहेर येत होते तेव्हा पुजाऱ्याने त्यांना पाहिले आणि वैजयंती माळ त्यांच्या गळ्यात बघून त्यांच्यावर चोरीचा आळ घेतला. नंतर त्यांना कोतवालाच्या ताब्यात शिक्षा देण्यासाठी देण्यात आले. त्यावेळी कोतवालाने बैलाच्या पायाला त्यांना बांधले आणि हा बैल ओढत नेईल त्यांना असे सांगितले, परंतु बैल तेथून अजिबात हलेना. त्यावेळी एक शुचिरभूत ब्राह्मण तेथे आला आणि त्यांनी सांगितले, हा पांडुरंगाचा भक्त आहे, याला बैलापासून सोडवा. अशा तऱ्हेने चोखोबांची सुटका झाली.
चोखोबांची पत्नी सोयराबाई ही सुद्धा विठ्ठल भक्त होती. चोखोबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि विठ्ठल भक्तियुक्त अनेक काव्ये सोयराबाईंनी रचलेली आहेत. सोयराबाईंनी रचलेले 62 अभंग सध्या उपलब्ध आहेत. सोयराबाई यांचा भाऊ म्हणजे बंका महार आणि त्याची पत्नी म्हणजे निर्मळा. निर्मळा ही चोखोबांची लहान बहीण होती. त्यांनी सुद्धा अभंग रचलेले आहेत आणि या दोघांचे गुरु हे चोखामेळा हेच होते. निर्मळाचे 24 अभंग सध्या उपलब्ध आहेत. वारकरी संप्रदायात या सर्वांना संत मंडळीतील स्थान दिले जाते. चोखामेळा आणि सोयरा यांना बरेच दिवस मूल होत नव्हते, परंतु नंतर त्यांना मुलगा झाला. त्याचे नाव त्यांनी कर्ममेळा असे ठेवले. हा सुद्धा मोठा विठ्ठल भक्त होता. त्याचे 27 अभंग सध्या उपलब्ध आहेत. कर्ममेळा याच्या जन्माची हकीकत सुद्धा मोठी विलक्षण आहे. सोयराबाईंच्या बाळंतपणात मदतीसाठी ते आपली बहीण निर्मला हिला घेण्यासाठी परगावी गेले, परंतु तेथून परत यायला त्यांना वेळ झाला. सोयराबाईंचे दिवस भरत आलेले होते आणि चोखोबा परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तिथे बाळंतपण झालेले आहे. त्यांनी सोयराबाईंना विचारले की बाळंतपण कुणी केले. तेव्हा तिने सांगितले की निर्मला तर आलेली होती. तेव्हा निर्मला, चोखोबा आणि सोयराबाई यांना पटले की प्रत्यक्ष पांडुरंगाने आपल्या कृपेने रुक्मिणीला पाठवून हे बाळंतपण करून घेतलेले आहे. चोखोबांचा बराच काळ पंढरपूरमध्येच गेला. त्यानंतर त्यांनी पांडुरंगाकडे मुक्तीची मागणी केली. सुमारे 1338 साली परत ते मंगळवेढ्याला आले. त्यावेळी गाव व कोस बांधण्याचे काम चालू होते आणि त्या ठिकाणी ते काम करत होते. मात्र मोठा बांधलेला कोट एक दिवशी कोसळला आणि त्याखाली अनेक मजूर गाडले गेले. हा ढिगारा उपसण्यासाठी सुमारे 3 दिवस लागले आणि आत पडलेल्या सगळ्यांचा चेंदामेंदा झालेला होता. यातच चोखोबा सुद्धा होते. यावेळी नामदेव पंढरपुरात होते आणि त्यांनी मंगळवेढ्याकडे धाव घेतली. या दरम्यानच नामदेवांना पांडुरंगाचा दृष्टांत झाला. चोखोबा माझा सच्चा भक्त, त्याचा अवतार संपला आहे, पण माझे नाव त्याच्या हाडामासात रुजलेले आहे. गाव कोसाजवळ पडून असलेल्या सांगाड्यातून चोखोबांचा सांगाडा ओळखणे तुला सहज शक्य होईल. ज्या हाडांच्या सांगाड्याच्या अस्थीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल त्याच चोखोबाच्या अस्थी. त्या तू पंढरपूरला घेऊन जा आणि चंद्रभागेत विसर्जन कर. विठ्ठलाच्या आज्ञेप्रमाणे नामदेवांनी अस्थी जमा केल्या आणि मिरवणुकीने पंढरपूरला आणल्या. विठ्ठलाच्या महाद्वारात चोखामेळा ज्या जागेवर बसून अभंग म्हणायचे तेथे काही अस्थी पुरल्या, त्यांची समाधी बांधली व बाकी अस्थी चंद्रभागेमध्ये विसर्जन केल्या. चोखोबांनी आपल्या अंगची गुणवत्ता आपल्या अभंगांनी सिद्ध केलेली होती. समाजाकडून त्यांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही. त्यांच्या वाटेला उपेक्षाच आली. परंतु नंतर लोकांनी त्यांना संतपद दिले आणि अध्यात्मातील त्यांचा अधिकार लोकांना समजला. चोखोबांचे अभंग हे अतिशय भक्तिपूर्ण आणि रसाळ आहेत. पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे. त्रिभुवनी समर्थ ऐसे पै तीर्थ, दक्षिण मुख वाहत चंद्रभागा. सकळ संतांचा मुकुटमणी देखा, कुंडलिक सखा आहे जेथे. चोखा म्हणे तेथे सुखाची मिराशी, भोळ्या भाविकांची अखंडित. घाव घाली विठू आता चालू नको मंद. हा सुद्धा त्यांचा एक सुंदर अभंग आहे. जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेला चोखामेळा यांचा हा एक सुंदर अभंग. आम्हा नकळे ज्ञान नकळे पुराण, वेदांचे वचन नकळे आम्हा. आगमाची आडी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद नकळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन, नकळेची दान व्रत तप. चोखा म्हणे माझा भोळा भावदेवा, गायीन केशवा नाम तुझे. कधी काळी क्रमिक पुस्तकात असलेला हा एक सुंदर अभंग. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगा. धनु डोंगा परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा.
चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. पांडुरंग हरी. मंगळवेढ्यातील श्यामा गणिकेच्या पोटी 1468 साली कान्होपात्रा यांचा जन्म झाला. गणिकांना त्या काळी समाजात काही स्थान नव्हते. श्यामा गणिका ही रात्री मंदिरामध्ये नाच, गाणे, भजने म्हणण्यासाठी जात असे. संत कान्होपात्रा ही जन्मतः सुंदर होती. आईकडून तिने नाच, गाणे, भजने या गोष्टी शिकून घेतल्या. ज्ञानेश्वरांच्या विराण्या आणि कृष्णगीते ही त्यांना आवडत असत. कृष्णगीते म्हणताना तर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असत व सर्व सृष्टी कृष्णरूप झाली असे त्यांना वाटत असे. त्यांची ओढ ही भगवंत भक्तीकडे होती. समाज रूढीनुसार आपल्याला आईच्या मार्गाने जावे लागेल हे लक्षात आल्याने कान्होपात्रा या उदास होत्या. आपल्या उत्कट भक्तीच्या जोरावर ती मंगळवेढ्यातून एका वारीबरोबर पंढरपूरला गेली. या वारीतील विणकऱ्याने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व तिचा भ्रम दूर केला. पांडुरंग हा फक्त भक्तिभावाचा भुकेलेला आहे हे तिला समजावून सांगितले. वारीतून परत आल्यानंतर ती पांडुरंगमयच झालेली होती. त्यांनी अनेक अभंगांची रचना केली. पतित तू पावना म्हणविसी नारायणा, जरी सांभाळी वचन ब्रीद वागविसी जाण, याती शुद्ध नाही भाव, दुष्ट आचरण स्वभाव, मुखी नाम नाही कान्होपात्रा शरण पायी. तिच्या सौंदर्याची कीर्ती बादशाच्या कानावर आली व त्याने तिला बोलवण्यासाठी दूत धाडले. पुढे काय होणार याचा कान्होपात्रास अंदाज आलेला होता. तिने तिकडे जाण्यापूर्वी एकदा पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे आहे असे सांगितले. ती मंदिरात गेली. विठ्ठलाच्या चरणांवर मस्तक ठेवून तिने आर्त प्रार्थना केली. परंपरेनुसार त्याच क्षणी ती विठ्ठलाच्या चरणी विलीन झाली. सैनिकांनी मंदिरात प्रवेश केला तेव्हा त्यांना कान्होपात्रा दिसली नाही. भक्तांच्या मते विठ्ठलाने आपल्या भक्तीची लाज राखली. विठ्ठल चरणी मोक्ष द्यावा यासाठी त्यांनी पांडुरंगाची केलेली विनवणी या अभंगात आपल्याला दिसून येते. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाहे, हरणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी जाहले तैसे देवा, तुझ विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई, मोकलोनी आस जाहलो उदास, घेई कान्होपात्रेस हृदयात. एका कथेनुसार तिने पांडुरंगासमोर देहत्याग केल्यानंतर पुजाऱ्यांनी तिला बाहेर तरटीच्या झाडाखाली पुरून टाकले. त्याच जागी तिची समाधीही आहे. कान्होपात्राचे पवित्र स्थान आजही पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात आहे. तिच्या स्मरणार्थ असलेले समाधीस्थळ आणि पूजनीय वृक्ष याचे दर्शन वारकरी अगत्याने घेतात. संत कान्होपात्रा या वारकरी संप्रदायातील महान संत कवयित्री होत्या. त्यांनी समाजातील प्रतिकूल परिस्थितीवर मात करून श्री विठ्ठलाच्या अखंड भक्तीमुळे संतपद प्राप्त केले. संतांच्या पावन चरणस्पर्शाने धन्य झालेली मंगळवेढ्याची भूमी आजही भक्ती आणि मानवतेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत आहे. या संत भूमीला त्रिवार वंदन. धन्यवाद.